सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर शिवसेना मंत्री आणि आमदार आक्रमक, राजीनाम्याची धमकी, सातत्यानं आमची गळचेपी सुरू असल्याचे शिंदेंसमोर मांडलं मत. सातारा झडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली. एसपीचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे सरकारला आदेश, सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश. वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे? नीलम गोऱ्हेंच्या आदेशावर मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल, एसपींचं निलंबन तत्काळ स्थगित करण्याची मागणी. 100 पोलिसांनी आपल्याला केलेल्या मारहाणीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. पोलीस सातारा झडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिवसेनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही भेटीला गेले होते, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्री संतप्त झालेत. पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्री चिडल्याचं त्यांच्या देहबोलीवरूनही दिसून आलंय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद विधिमंडळात उमटलेत. सातारा झडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करावं, या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेत. आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं, असे मी निर्देश देत आहे. जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे CEO यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे खरं CCTVचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं. दरम्यान वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले, असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी उपस्थित केलाय. एसपींचं निलंबन तत्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केली आहे. निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसं देऊ शकतो? भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय म्हणाले ते देखील पाहूयात. मंत्री का गेले तिथे?
कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दोन लोक, बरं ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? दोनच मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGंना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू. तर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती तपासून कारवाई करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आदेश दिलेत. उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी नाट्यमय अशा घटना घडल्या. या निवडीवेळी ज्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ते बापू शिंदे आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेत. या बापू शिंदेच्या अपहरण प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांना ताब्यात घेतलं होतं. पण आपलं अपहरण झालंच नाही असा जबाब त्यांनी नोंदवलाय. त्यांच्या या जबाबानंतर आता पोलिसांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. आता बातमी आहे भोंदूबाबा खरातची. भोंदू अशोक खरात प्रकरणावर आज विधानसभेत चर्चा झाली आहे. भोंदूबाबामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. खरात सोबत ज्यांचे फोटो समोर आलेत त्यांनीही राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे. तर पुरोगामी महाराष्ट्रात असे उद्योग करायला लाज वाटत नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? सभागृहाचं से घेतलं ना तुम्ही अध्यक्ष महाराज, 101च्या आधारावर चर्चा लावा अध्यक्ष महाराज आणि याच्यावर एकदा चर्चा होऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महाराज, या पापामध्ये या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही. हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे. या भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज. अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. भोंदूबाबा प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर कारवाई सुरू आहे. खरातला अटक आता झाली, पण 10 मार्च पासून तयारी सुरू होती. खरातची आजही चौकशी सुरू आहे. उद्या सविस्तर निवेदन करेन असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे
त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटत आहेत. याच प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला धारेवर धरलंय. अनेक मंत्री खरातकडून ओशनो जल घ्यायचे आणि त्यामुळे नराधम अशोक खरातची आणि त्याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केली आहे. खरात प्रकरणात काही अधिकारीही आहेत. अटकेआधी 3 IAS अधिकारी खरातला भेटले होते. या सर्व अधिकाऱ्यांचा CDR तपासा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. हा नाशिकचा हो पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या भोंदू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते. हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. तर खरात प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना हा सवाल केलाय. प्रकरण उघडकीस आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणी एक्स पोस्ट केलेली आहे आणि त्याद्वारे त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. तर राज ठाकरे यांच्या एक्स पोस्टमध्ये कोणते सवाल उपस्थित करण्यात आलेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. घटक पक्षातील संशयितांचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही? महाराष्ट्रातले नेते खरातच्या भजनी लागतात हे भीषण आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारेही खरातकडे गेले असतील तर दुर्दैवी आणि विरोधाभासी. महाराष्ट्राचं किती अधपतन झालंय याचं खरात प्रकरण द्योतक असे राज ठाकरेंनी म्हटलंय. तर असले लोकप्रतिनिधी निवडायचे का याचा जनतेनं विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय. असल्या नाठाळांना नेते मानले तर महाराष्ट्राचं काही खरं नाही असे राज ठाकरे यांनी या पोस्टद्वारे म्हटलंय. तर नाशिकमधील विकृत मानसिकता असलेल्या अशोक खरातबाबत होत असलेल्या कारवाईमध्ये सध्या विचित्र गोष्टी बाहेर येतात. अशातच खरातसह फोटो असलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात चौकशी समिती नेमावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे. अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती आयोजित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना तेवढीच विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आपण नेमावी आणि सगळं सत्य हे बाहेर यावं.
अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रातील सप्त खंचेरी वादक समाज प्रबोधक कीर्तनकार सत्यपाल महाराजांच्या मागच्या महिन्यातील कीर्तनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. महिलांनी भोंदू महाराजांच्या नादी लागू नये असं सप्त खंचेरीच्या माध्यमातून आवाहन करणारा हा व्हिडिओ आहे. महाराज ऐकायची अशीन तर गाडगे बाबा ऐक. महाराज झालेस वसंतराव नाईक स्वतःपेक्षा समाजाचं कल्याण केलं म्हणून 11 वर्ष मुख्यमंत्री. तर विधान परिषदेत सध्या अनिल परब बोलतात. आपण थेट जाऊयात. मला वागणूक अशी घाणेरडी वागणूक देतात, त्याच्यासाठी आम्ही उठाव केला, त्याच्यासाठी आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो, त्याच्यासाठी आम्ही सत्ता पलट केली. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. सभापती महोदय, नाही सभापती महोदय, माझं पूर्ण 289 का होतोय? हा पूर्ण 289 होतोय. मंत्री महोदय काय म्हणायचे? महोदय, या विषयावर जेव्हा चर्चा झाली, निर्णय झाला, तेव्हा ते नव्हते, तर अनावश्यक आपण हे मांडायला का म्हणतो? तो 289 तुमचा 289 तिथे दालनातच आहे. थोडक्यात मांडा आपण. नाही, माझं म्हणणं या विषयावर विस्तृत स्वरूपामध्ये मांडू नका, थोडक्यात मांडा आपण. या विषयावर चर्चा झाली, काही रुलिंग दिलं गेलं. चर्चेवरच ऑब्जेक्शन आहे. या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते. पोलीस हे प्यादे आणि पोलीस हे प्यादे. या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा. मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते, त्यावेळेला हा विषय 289 चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा. आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर ना माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत. आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्किरीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं. तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय. माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे. का अविश्वासाचा ठराव आणू दे उपसभापतींवरती? ऑलरेडी आमचा एक अविश्वासाचा ठराव पेंडिंग आहे. त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी. या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे, परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य? कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289, अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लाट मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद. दोन्ही राष्ट्रवादी जागे राजे मार खातात. 2 राजांनी मार खाल्ला. उदय सामंत बोला ना. सभापती महोदय, एखाद्या
उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? नाही, बोलतो ना त्यांचं रेकॉर्डवर नाही, आता तुम्हाला बोलायला मी परवानगी रेकॉर्डवर दिली. नाही, ठीक आहे. सभापती महोदय, मला ऐकायची इच्छा आहे एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो. सभापती महोदय, माझा माईक बंद केलेला आहे. नाही, सुरू अरे झाला. माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी, का फक्त आमच्या समोर. त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा, याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान, उठाव, सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय? सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार त्या आपण जरा निर्देश द्यावेत, म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी. ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही. हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. सन्मान्य सभापती महोदय, माझ्या संदर्भातला उल्लेख सन्मान्य परब साहेबांनी केला. सुरुवातीला परब साहेबांनी केलं की मंत्री त्यामुळे बोलायला दिले. आता बसा, आपण बसा, बोलतायत. मंत्री संरक्षण मागतायत, ही वस्तुस्थिती आहे. ऐका ना, आता माझं ऐका. परब साहेबांचं शांतपणे आपण ऐकलं. मी हे एवढ्यासाठीच आपल्या निदर्शनाला आणलं की सन्मान्य सभापती महोदय, जो प्रकार घडला तो प्रकार आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार आहोत, त्यामुळं आपल्या निदर्शनाला आणलं. ह्या परिसराचे कस्टोडियन कोण आहेत? आपण आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहोत. आता राहिला प्रश्न. परब साहेब म्हटले उठाव केला, कुठं गेली छाती? उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेतं येतील, कोतळे काढू. खुलेआम आलो ना आम्ही, विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळं आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289 दुसरी अमेंडमेंट केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत. फक्त राहिलंय काय? बंधुबाबा, मंत्री मार खातायत, हे सगळे विषय सध्या महाराष्ट्रात चालू आहे. 12 कोटी जनता बघते काय चाललंय सभागृहात. सगळे प्रश्न इथे येणार कोण आमदार कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी. आज आम्ही ओरडतोय कशावरती? बंधुबाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय, राजकारणी लोक बंधुबाबांच्या बाबतीत कसे नादाला लागलेले आहेत,
आम्ही एवढीच आम्हाला या 289च्या माध्यमातून सरकारकडनं हे निवेदन हवं आहे की हे जे प्रकरण आहे याच्यातली माहिती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्याकडे इराणचा इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ल्यात एका इमारतीचा मोठा भाग कोसळला. सर्वत्र पसरला दगडविटांचा ढिगारा. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. इस्रायलकडून लेबनॉनमधील अल कासिमिया ब्रिज उद्ध्वस्त. अल कासिमिया पुलावर इस्रायलचा हवाई हल्ला. हिजबुल्लाहकडून शस्त्रांसाठी आणि फायटर्ससाठी पूल उभारला किंवा वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा. आमच्या अल्टिमेटमचा परिणाम तत्काळ होईल. इराणबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान. इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करणार ट्रम्प यांचा इशारा. तर इराणला त्याच्या योग्यतेनुसार शिक्षा मिळेल. ट्रम्प यांची इराणला धमकी. अमेरिका इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील क्षेपणास्त्र केंद्रांवर मोठा हल्ला. इराणी माध्यमांनी पोस्ट केला व्हिडिओ. अमेरिका इस्रायलकडून इराणच्या बुशहरमधील नौदल तळावर मोठा हल्ला. बंदरे इमाम खोमेनीमध्ये मोठा स्फोट. इराणच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झाल्याची अहवालात माहिती. इस्रायलकडून इराणवर मोठा हल्ला. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला. तेहरानमधील अनेक सरकारी आस्थापनांना केलं लक्ष्य. अमेरिकेनं इराणच्या लढाऊ विमानाला केले टार्गेट. इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीवरही अमेरिकेचा हल्ला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं पोस्ट केला व्हिडिओ. इराणच्या खोर्माबादमध्ये हवाई हल्ल्यानंतर मोठं नुकसान. उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक काहीतरी शोधतानाचा व्हिडिओ समोर. परिसरातील वीज पुरवठाही खंडित. अमेरिकी सैनिकांचा इराकमधून काढता पाय. राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर निर्णय. याआधी नाटो सैनिकांची देखील इराकमधून माघार. इराणकडे क्षेपणास्त्रांचा भूमिगत साठा. इराणी लष्करानं जारी केला व्हिडिओ. भूमिगत डेपोमध्ये एकाच वेळी हजारो क्षेपणास्त्रांचा साठा. इस्रायल आणि अमेरिकेच्या विमानांना यशस्वी लक्ष्य करणारी क्षेपणास्त्र अजूनही असल्याचा दावा. ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यात चर्चा. हॉर्मुझ पुन्हा सुरू केलं पाहिजे याबाबत फोनवरून चर्चा. हॉर्मुझ बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका. अमेरिका इस्रायल आणि इराणमधील युद्धाला 4 आठवडे झालेत. हे युद्ध तुंबळ स्थितीत पोहोचलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र गोल्फ खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. फ्लोरिडामधल्या त्यांच्या खासगी बंगल्यात ट्रम्प गोल्फचा आनंद लुटतायत. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल. 14 किलोचा सिलेंडर अर्धाच भरून मिळणार. सिलेंडरमध्ये जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जाणार. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. धाराशिव जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्यामुळे रॉकेल पुरवठा सुरू होणार. प्रशासनाकडून ग्रामीण भागात होणार पुरवठा. जिल्ह्यातील सुमारे 7,24,000 कुटुंबांना होणार रॉकेलचा पुरवठा. जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू. आखाती देशातील युद्धाचा परिणाम मिनरल बॉटल व्यवसायावर. बॉटलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात बंद. प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर रोल याचे दर 60% वाढले. 85 ते 90 रुपयांना मिळणारं पाण्याचे बॉक्स आता 100 ते 120 रुपयांवर. धुळ्यात युद्धाच्या नावानं पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक. 14 ते 15 रुपयांच्या पपईची व्यापाऱ्यांकडून 7 ते 8 रुपयांची खरेदी. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण. सोनं आज 5,000 रुपयांनी घसरलं तर चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची घट. सोनं प्रतितोळा 1,39,000च्या खाली तर चांदी प्रति किलो 2,20,000 रुपयांवर. शेअर बाजारात शुक्रवारी असलेला खरेदीचा उत्साह आज मावळला. सेन्सेक्स 1500 अंक तर निफ्टी 450 अंक घसरणीवर उघडल्यानंतर बाजारात आणखी पडझड. युद्ध तुंबळ स्थितीत पोहोचल्यामुळे बाजारात निरुत्साह. आशियातील बाजारात असलेल्या घसरणीचा देखील मोठा परिणाम. युद्धामुळे आखाती देशातील एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द. आखाती देशात सध्या एअर इंडियाची नेहमीच्या तुलनेत केवळ 30% उड्डाणं सुरू. वाढत्या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी विमान कंपन्यांकडून तिकीट दरातही मोठी वाढ. पाकिस्तानात तेल टंचाईचा PSLवर मोठा परिणाम. पाकिस्तान सुपर लीगचे सामने प्रेक्षकांशिवायच होणार. 2 शहरात सामने होणार. उद्घाटन समारंभही रद्द. लोकांनी वाहनांचा वापर कमी करण्याचं पाक पंतप्रधानांचं आवाहन. शाळा कॉलेजांना सुट्टी तर ईदच्या सुट्टीतही वाढ. अर्जेंटिनाकडून 3 महिन्यातच भारताला वर्षभराच्या दुप्पट LPGचा पुरवठा. जानेवारीपासून 50,000 टन LPG भारताकडे. 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात होती 22,000 टन LPGची निर्यात. आखाती युद्ध सुरू होण्याआधी 39,000 टन आणि युद्ध सुरू झाल्यानंतर 5 मार्चला अर्जेंटिनानं पाठवलाय 11,000 टन LPG.
आखाती युद्धामुळे मत्स्य व्यवसायासाठी लागणाऱ्या इंधनाचाही तुटवडा, दरात 14 रुपयांची वाढ. ससून डॉक परिसरात मासेमारी करणाऱ्या जहाजांना लागणाऱ्या डिझेलचा दर आता 90 रुपये 40 पैशांवरून थेट 114 रुपये प्रति लिटर. मच्छीमार भीषण संकटात. एक महत्त्वाची बातमी, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमयी घटना घडतायत आणि या निवडीवेळी ज्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता, तेच बापू शिंदे आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. या बापू शिंदेच्या अपहरण प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या 2 सदस्यांना ताब्यात घेतलं होतं. पण आपलं अपहरण झालंच नाही असा जबाब त्यांनी नोंदवलाय. त्यांच्या या जबाबानंतर आता पोलिसांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. तर याच बापू शिंदे यांचं अपहरण झालं असं सांगून जिल्हा परिषदेच्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. मात्र आता त्याच बापू शिंदेंनी अपहरण झालंच नाही असा जबाब नोंदवलाय. बापू शिंदे आपल्यासोबत आहेत. बापू, नेमकं काय झालेलं, काय प्रकरण होतं, काय सांगाल? ते गुन्हा दाखल करण्यात आला आणि 2 सदस्यांना देखील तिथं मतदान करण्यापासून लांब ठेवण्यात आलं, काय सांगाल? गुन्हा दाखल झाला तर त्या पद्धतीने मी पोलीस स्टेशनला जबाब दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणते की तुरुंगातली व्यक्ती सुद्धा मतदान करू शकते आणि मतदानाला आलेल्या व्यक्तीचं पोलिसांनी अपहरण केले. नेमकं तुमचं अपहरण झालेलं का? त्या नाही नाही, काही नाही, हे सगळं चुकीचं आहे. आता तुम्ही पोलीस मी त्याचा स्टेशन जबाब दिलेला आहे. इथं काय नाही. जबाब दिला? मी दिलेलं आहे की हे सगळं कुठे माझं काय अपहरण झालेलं नाही, काही नाही. हा जबाब दिलाय मी. म्हणजे पोलीस आणि आताच नाही, म्हणजे मतदानापूर्वी पण दिलेलं आहे. त्याची माझ्या पोच आहेत. महाबळेश्वर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, वाई पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झालेला मला समजा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला डांबून ठेवलेलं होतं, 35 दिवस बाजूला ठेवलं. नाही नाही, हे चुकीचं आहे. डामुडचा प्रश्न काय आहे? तिथं आम्ही सदस्य निवडून एकत्रित होतो ना, आणि येऊन जाऊन होतो, काय घरी येत होतो, जात होतो, काही कामं होती ती बघत होतो. याचं काय एका जागेवर राहिलो का आम्ही? मग तुमच्या मुलानं तुमचं अपहरण झालं असं गुन्हा दाखल केला? नाही, त्याविषयी मी काही सांगू शकत नाही. त्याला मी माझं बघा, त्यांनी केला तरी माझं झालंच नाही हे मी उत्तर दिलेलं आहे, जबाब दिलेला आहे. आता म्हणजे तुमच्या मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असावा असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं, पण अजून त्याची गाठ पडली नाही. गाठ पडल्यानंतर खरी वस्तुस्थिती लक्षात येईल. अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही. ज्यांचा संबंध अशोक खराशी आहे त्या कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. क्लीन असलेल्यांना चीट देतो, इतरांना नाही. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. अशोक खरात प्रकरणी आधीपासून कारवाई सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. पीडित महिलांची पुढे येऊन तक्रार. अजूनही काही महिला तक्रार देण्यास पुढे येतील. मुख्यमंत्र्यांची माहिती. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. अशोक खरात प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना समोर आले, त्यामुळे हे प्रकरण फडणवीसांचं अपयश असल्याची काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे त्यांनी स्वीकारावं. आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशनमधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्यांचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता
ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती. कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. अशोक खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. तर या प्रकरणातील सगळ्या दोषींना शोधून ठेचून काढा, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी. अशोक खरातला बळ देणारे लोक मंत्रिमंडळात, त्यांना सहआरोपी करा, खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी. तर बुवाबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. अशोक खरात प्रकरणी जुने मुद्दे बाहेर काढू नका. कोणत्या धरणातून किमी पाणी दिलं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आता काय कारवाई करणार ते सांगा, खासदार संजय राऊतांचा घणाघात. काय त्यामुळे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं, कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं, मला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे. अशोक खरात याच्यासोबत फोटो असलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नेत्यांचे खरातसोबत हितसंबंध काय याचा उलगडा होण्याची गरज असल्याची भूमिका. अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती आयोजित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना तेवढीच विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आपण नेमावी आणि सगळं सत्य हे बाहेर यावं. 32 लाख रुपयांची जमीन दान मिळणं हा भोंदू खरातच्या काळ्या संपत्तीच्या एका थेंबा एवढाही भाग नाही. कागदोपत्री पैशांचा खेळ कसा चालतो याचं उत्तम उदाहरण सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा एक्सपोस्ट करून पुन्हा आरोप. नरेंद्र हेटे यांनी 24 लाखात खरेदी केलेली जमीन 32 लाख कशी दाखवली, विचारला सवाल. अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस. पुण्यातील गनिमी कावा युवा संघानं जाहीर केलं बक्षीस. पुण्यातील बालगंधर्व चौकात अशोक खरातच्या फोटोला जोडे मारत मुख्य गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील केली मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची बिनविरोध होणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गोविंदराव मोकाटे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. राहुरीत गेल्या 15 वर्षात विकास झाला नसल्याचा मोकाटे यांचा आरोप. उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज होणार निरोप समारंभ. आता उद्या होणारे 9 जणांची विधान परिषदेतली टर्म ही 13 मे रोजी संपणार आहे. उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. अंधेरीतील भेसळयुक्त दुधाचा मुद्दा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेत भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी. जेव्हा माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न येतो, हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का? आणि मग संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय? दुधाची भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची घोषणा. आमदार अनिल परब आणि भाई जगताप यांच्या मागणीनंतर केली घोषणा. भावना लक्षात घेता आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल. बुलढाण्यात पुढची लोकसभा कोण लढणार? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल. विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढील उमेदवारीवर गायकवाड यांचं प्रश्नचिन्ह. भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गाठ माझ्याशी असल्याचाही इशारा. ठाणे महापालिकेत आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला 6,231 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प. महासभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे केला सादर. मागील वर्षी 5,645 कोटी रुपयांचा होता अर्थसंकल्प. यंदा कोणती कर आणि दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर.
नांदेडमधील वाजेगावच्या पुलावर दुचाकीला लागलेल्या आगीत परभणीतील तरुणाचा होरपळून मृत्यू. दुचाकीजवळ झालेला स्फोट हा पेट्रोल टाकीचा होता की फटाक्यांचा होता याचा एटीएस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू. कोल्हापूरच्या उदगावमध्ये आलिशान कारला अचानकपणे आग. आगीनंतर कारचा स्फोट. नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेलेले पुण्याचे 7 जण थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तत्काळ महिला आणि मुलांना गाडीबाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. पिस्तूल रोखून सराफाला लुटलं. कोल्हापूरच्या सांगरुळमधली घटना. दुकान बंद करून तेजस माळी हे घरी जात असताना 5 दरोडेखोरांनी पाठलाग करत 6 तोळ्याचे दागिने लुटले. गुन्हा दाखल. धुळ्याच्या पवन नगर भागातून 500 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. पोलिसांकडून काही संशयितही ताब्यात. कारवाईमुळे धुळ्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले. छत्रपती संभाजीनगरातील प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणात 65 लाखांच्या लुटीचा तपास. 12 लाखांची कारही जप्त. लुटीच्या पैशांमधून 12 लाख रुपये खर्च. जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची मुख्य आरोपी विशाल राठोडची कबुली. पोलिसांकडून कार जप्त. उर्वरित 43 लाखांहून अधिक रकमेचा तपास सुरू. धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. जळगावमधील जैनाबाद परिसरातील घटना. नितीन काळे असं मृत तरुणाचं नाव. 500 रुपये देण्यास नकार दिल्यानं तरुणावर झाला होता हल्ला. बुलढाण्याच्या सारशिव गावातील 3 तरुणांचं मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणात जलसमाधी आंदोलन. हिंदू स्मशानभूमीच्या जागेसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्यानं आंदोलन. वाशिमच्या मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था. 10 पैकी 5 अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नसून भाड्याच्या जागेतही मूलभूत सुविधांचा अभाव. भंडाऱ्यात आलिशान कारमध्ये 5 फुटी विषारी नाग. जिल्हा परिषदेच्या सदस्याचा थरारक प्रवास. बंडू बनकर कामासाठी बाहेर गेले असताना कारमध्ये साप शिरल्याची घटना. तर साप बाहेर येत नसल्यानं सर्पमित्राच्या घराच्या दिशेनं पळवली गाडी. बचाव कार्यानंतर विषारी नागाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. तुळजापुरात तुळजाभवानीला वारा घालण्याच्या सेवेची सुरुवात. उन्हाळ्यात देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्यानं वारा घालण्याची परंपरा. तर लिंबू सरबत, फळं आणि पेढ्यांचा नैवेद्य अर्पण. पलंगे कुटुंबाची पिढ्यांपासूनची अखंड परंपरा. एकविरा देवी यात्रेनिमित्त मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 दिवस टोल माफी जाहीर. खासदार सुरेश म्हात्रेंची माहिती. तर सवलतीचा लाभ घेण्यासाठी टोल माफी संदर्भातील अधिकृत पत्र आवश्यक असणार. मुंबईतील तापमानात काहीशी घसरण. मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा. तर दुसरीकडे प्रदूषणही कायम. अनेक भागात धुलीकणांचं 2.5 आणि 10चं प्रमाण कायम. पश्चिम रेल्वेवर उन्हामुळे एसटी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ. फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000वर असलेली प्रवासी संख्या मार्चमध्ये 2,05,000वर. मे महिन्यापर्यंत यात आणखी 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ. याआधी 431 ठिकाणी पाणी साचत होतं. त्यात आता 130 नवीन ठिकाणांची भर. त्यात अद्याप मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झालेली नाहीये आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता. पुण्यातील मगरपट्टा भागात कालव्याचा भाग फुटला. परिसरात पाणीच पाणी. रस्त्याला आलं नदीचं स्वरूप. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी अडचण. पश्चिम रेल्वे मुंबई विभागात तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी सल्लागार नेमणार. स्थानक त्यासोबतच रेल्वे रुळांलगत जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेतला जाणार. अतिरिक्त महसूल उत्पन्न 750 कोटींवरून 1500 कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न. चर्चा सोन्याच्या हंड्याची. निघालं पितळ आणि तांब. घराचं खोदकाम करताना सापडलं पितळ आणि तांब्याची भांडी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळपूर येथील घटना. सोन्याच्या हंड्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी केली होती मोठी गर्दी. ऑनलाईन डिलिव्हरी कामगारांची होणार पोलीस पडताळणी. कामगार मंत्री आकाश पुणकर यांची बोलावली आज महत्त्वाची बैठक. फूड डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये बांगलादेशी असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. त्या पार्श्वभूमीवर होते महत्त्वाची बैठक. महिला पोलिसांची विशेष तुकडी दीक्षांत संचलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल. 32 जिल्ह्यातील 948 महिला पोलीस शिपायांचा समावेश. नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्यांचं खडतर असं प्रशिक्षण पूर्ण. 50% महिला उच्च विद्याविभूषित. ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यातील हणखणे या गावात दाखल. ओंकार हत्तींना नुकसान करू नये यासाठी गोवा वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता. सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. तर उर्वरित राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. हिंगोलीच्या हळदीच्या आंतरराष्ट्रीय ओळखीसाठी प्रयत्न. आकर्षक भेटवस्तू संच राज्यातील मान्यवरांना देण्याचा प्रशासनाचा निर्णय. हळद कुंकू, हळदीचं साबण, हळद क्रीम, हळदीचं तेल
अशी 8 प्रकारची उत्पादनं संचात. देशातील एकूण हळद उत्पादनापैकी 15% उत्पादन हिंगोलीमध्ये होतं. जेईई मुख्य परीक्षा 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान होणार. परीक्षा देशातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर, परदेशातील 15 शहरांमध्येही होणार. जळगावात अग्निशिखा महिला संघाच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरव. दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेतील संपादित पुस्तकांचं प्रकाशन. तर दिनेश काळे यांची कविता आणि साहित्य आजच्या काळासाठी मार्गदर्शक जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे भारतीय भाषा केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र चोपे यांनी व्यक्त केलं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.